राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या 400 कोटींच्या कंटेनर लूट आणि कथित किडनॅपिंग प्रकरणाचा आमच्या द पोलीस न्यूजचे संपादक राकेश पाटील यांनी सखोल अभ्यास आणि विश्लेषण केले असून या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय। नाशिक ग्रामीण एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर राज्य गृह विभागाने संपूर्ण तपास सीआयडी कडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आतापर्यंत झालेल्या तपासाची नव्याने छाननी होणार असून अनेक बाबींचा पुनर्विचार केला जाणार आहे। 400 कोटींच्या या गाजलेल्या प्रकरणात सीआयडी नेमकं काय तपासणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्वप्रथम किडनॅपिंगचा गुन्हा नक्की नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत घडला की नाशिक शहर हद्दीत याची स्पष्टता केली जाणार आहे। गुन्ह्याचे अचूक ठिकाण आणि वेळ यामध्ये काही तफावत आहे का याचीही चौकशी होणार आहे। फिर्याद 9 जानेवारी 2026 रोजी दाखल झाली, मात्र कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर अहवाल नेमका कधी आणि कोणत्या टप्प्यावर तपासण्यात आला याची टाइमलाईन सीआयडी पडताळणार आहे। नाशिक ग्रामीण एसआयटीने सादर केलेल्या दोषमुक्ती अहवालावर सरकारी वकिलांनी हरकत घेतल्याची बाब ही महत्त्वाची ठरत आहे। अवघ्या 25 दिवसात 400 कोटींच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून क्लीन चिट देण्यात आल्याने तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झालेत। एसआयटी प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची ही भूमिका सीआयडी कडून कसून तपासणी केली जाणार आहे। तपासात ठेवलेल्या कथित त्रुटी, पुराव्यांची हाताळणी तसेच सीडीआर तपासात झालेला संभाव्य गोलमाल या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे। नाशिक ग्रामीण एसआयटीच्या तपासावर राज्य गृह विभागाला शंका आल्याने हा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांसाठी हा मोठा झटका मानला जातोय। आता सीआयडीच्या तपासातून नेमकं काय सत्य समोर येतं, 400 कोटींच्या कंटेनर लूट आणि किडनॅपिंग प्रकरणातील खरी कथा काय आहे आणि एसआयटीच्या तपासात नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नमस्कार, द पोलीस न्यूज मध्ये आपण पोलिसांचे काळे कारनामे घेऊन येत आहोत। पूर्ण भारतामध्ये गाजलेला 400 कोटीच्या कथित कंटेनर लुटीचा मुद्दा फारच गाजला। 16/10/2025 रोजी कर्नाटकच्या चोरला घाटात लुटला गेल्याबाबत फिर्याद नाशिकच्या संदीप पाटील याच्या किडनॅपिंग नंतर उघडकीस आली। संदीप पाटील ची किडनॅपिंग, त्यानंतर त्यांनी दिलेली तक्रारीनंतर दिलेली फिर्यादीनंतर पोलिसांनी, नाशिक ग्रामीण पोलिसांनी नेमलेलं एसआयटी तपास आणि एसआयटी तपासानंतर फक्त 25 दिवसामध्ये एसआयटी कोर्टापुढे हजर करतात आणि सांगतात की या गुन्ह्यात काही तथ्य आढळून येत नाही, म्हणून सर्व गुन्हेगारांना मुक्त करण्यात येत आहे। या गुन्ह्याचा फार इंटरेस्टिंग इतिहास आहे। संदीप पाटील नाशिकच्या एका लहान उद्योजकाला मुंबईहून पोलीसमध्ये नोकरी करणारा, परंतु पोलिसाच्या भूमिकेत न येता एखाद्या बिल्डरच्या सांगण्यावरून संदीप पाटीलला उचलण्यास येतो, धमकी देतो, त्याला उचलतो आणि त्याला सांगतो की तू आमच्या शेठच्या कंटेनर लुटलेला आहे, 400 कोटी रुपये तू लुटलेले आहे, ते परत कर, नाही तर तुला मारून टाकू। संदीप पाटील घाबरतो, म्हणतो अरे बाबा मी 1 कोटी पाहिले नाही आणि तुम्ही 400 कोटीच्या गोष्टी करता। त्यावेळी ज्यावेळी 48 तासानंतर किडनॅपिंगचे सत्र वगैरे सुरू होतं, त्याला मारहाण होते, त्यानंतर उघडकीस येतं तर लुटणारा हा नसून दुसरा कोणी आहे। मग त्यानंतर जो व्यक्ती संदीप पाटीलला किडनॅप करण्यासाठी येतो, मारहाण करण्यासाठी येतो, एक बिल्डर सावलाच्या सांगण्यानुसार तोच म्हणतो की आता आपण पोलीस, तू आणि मी संगनमत करून या बिल्डरांना लुटूया। इथंच खरं गुन्हेगारी पर्वाला सुरुवात होते आणि पोलीस खऱ्या अर्थाने या गुन्हेगारी पर्वामध्ये सुरुवात करतात। तुम्ही म्हणत असणार की 16/10/2025 ला कर्नाटक चोरला घाटात लुटले गेलेल्या कंटेनर बाबत
फार मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलमध्ये बातम्यांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक या बातम्या देतात आणि सांगतात की फार मोठ्या गुन्ह्याचा तपास हाती आला आहे, पुरावा हाती आला आहे. या घटनेची आपण तपशीलवार माहिती घेऊया. आणि CID या ठिकाणी SITच्या तपासात चुकीच्या पद्धतीने झाला आहे, अनेक तथ्य लपवले गेले आहे. म्हणून राज्य पोलीस विभाग CIDची नेमणूक करते आणि तिथूनच खऱ्या अर्थानं हा गुन्ह्यामध्ये काय काय लपवलं गेले आहे हे सिद्ध होत आहे. आता आमच्याकडे 4 रिपोर्ट हाती आले आहेत. पहिलं म्हणजे फिर्यादी संदीप पाटीलने दिलेली 17 डिसेंबर 2025ची नाशिक पोलीस अधीक्षकांची तक्रार. त्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक पोलीस ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, आर्थिक अन्वेषण विभाग तपास करते आणि 1/1/2026 रोजी संदीप पाटीलांना पत्र पाठवत्याने सांगतात की तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आपल्याकडे तसे जयेश कोंडीराम कदम आरोपी नंबर 1 याच्याकडे चौकशी केली असून सदर अर्जातील प्रकरणात दखलपात्र गुन्ह्याचा प्रकार निष्पन्न होत असून आपण सदर प्रकाराबाबत गोटी पोलीस स्टेशन येथे फिर्याद द्यावी. हे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर फिर्यादी संदीप पाटील यास तक्रार देतात. त्यानंतर 1 तारखेला ते पत्र आल्यानंतर 9 तारखेला संदीप पाटील घोटी पोलीस स्टेशनला जातात, तक्रार देतात. 9 तारखेला तक्रार दाखल होते आणि त्यानंतर तपासाचे सूत्र होतात. अनेक आरोपींना अटक केले जाते. पहिल्यामध्ये 1 व 3 नंबर आरोपीला अटक होते, नंतर 2 व 5ला होते, नंतर मग 4ला होते, नंतर 7ला होते, मग 6ला होते आणि 6च्या अटक नंतर PC नंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे फक्त 25 दिवसात पोलीस न्यायालयात दाखल करतात की आरोपींना गुन्ह्यातून बंदमुक्त व अटमुक्त करण्यात यावे. इथूनच पोलिसांच्या तपासाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. फिर्यादी संदीप पाटील याविषयी सांगतो की याचा CBI तपास केला पाहिजे. तसेच फिर्यादी संदीप पाटील सकट आरोपी 7-8 आरोपींचं तसेच या तपासातले SIT अधिकारी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यास आणि SIT अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या सर्वांची नार्को टेस्ट होऊन गुन्ह्याचा तपास CBIकडे वर्ग करावा म्हणून फिर्यादी संदीप पाटील मीडियाच्या माध्यमातून तसेच तक्रारीद्वारे कळवत आहे. या गुन्ह्यातला सविस्तर आपण प्रकार पाहू. 16/10/2025 रोजी कर्नाटकच्या चोरला घाटात लुटला गेल्याबाबत 400 करोड देण्याच्या नोटा याबाबत बातम्या पसरतात. त्या अनुषंगाने संशयाचे जाळे संदीप पाटीलकडे येते आणि म्हणून बिल्डर सावला यांचे जे पोलीस खात्यामध्ये नोकरीला आहे रेल्वे पोलीसमध्ये जयेश कदम हे 18ला फोन करतात आणि धमकी देतात. दीपावली असल्या कारणाने 20 ऑक्टोबर 2025 रोजी जयेश कदम हा संदीप पाटीलला भेटतो आणि त्याला गाडीत किडनॅप पण करतो. परंतु तो नाशिक सिटीमध्येच त्याला किडनॅप करतो, परंतु फिर्याद मात्र घोटी पोलीस स्टेशनला दिली जाते. एक शंकेचे कारण गुन्हा सिटीमध्ये घडतो, शहरामध्ये घडतो, नाशिक शहरामध्ये. नाशिक ग्रामीणमध्ये फिर्याद देण्यासाठी संदीप पाटीलला कोण आग्रही धरतं याबाबत सर्व पोलिसांचा तपास देखील होणे गरजेचे आहे. सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे 20/10/2025 रोजी किडनॅपिंग होते आणि 17 डिसेंबर रोजी फिर्यादी संदीप पाटील नाशिक पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करतो. या तक्रारीमध्ये
5 जणांविरुद्ध फिर्याद राहते. 1 नंबर आरोपी राहतो सावला बिल्डर्स, 2 नंबर राहतो विराट गांधी, 3 नंबर राहतो विशाल नायडू, 4 नंबर राहतो जयेश कदम आणि 5 नंबर राहतो सुनील धुमार. परंतु 9 जानेवारीच्या फिर्यादीमध्ये सावला बिल्डरचं नाव वगळलं जातं आणि जनार्दन धायगुडेचं नाव घातलं जातं. म्हणजे ज्या 17 डिसेंबर रोजीच्या एसपींकडे फिर्यादी सावलाच्या बिल्डरच्या नावाने फिर्याद दिली जाते, त्याच्यासोबत 4 आरोपी म्हणजे एकूण 5 जणांच्या विरुद्ध दिली जातं, त्यामध्ये जनार्दन धायगुडेचं नाव नसतं. आणि 9 जानेवारीच्या घोटीमधल्या फिर्यादीत सावला बिल्डरचं नाव वगळलं जातं आणि जनार्दन धायगुडेचं टाळलं जातं. CID नी खास करून या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी फिर्यादीस पोलीस नाशिक शहरामध्ये गुन्हा घडला असताना ग्रामीण भागास का नोंदवावा लागतात, पोलिसांना काय काळा बाजार करायचा होता हे या फिर्यादीवरूनच सिद्ध होतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे 400 कोटी रुपयांनी भरलेला 2 कंटेनर चोरी प्रकरणाला नवा वळण आलं असून ते CID कडे पुन्हा तपास झाला आहे. म्हणून आता CID ने महत्वाच्या बाबी तपासल्या पाहिजे. 400 कोटी लूट व संदीप पाटील अपहरण प्रकरणी काय घडामोडी घडल्या, संदीप पाटील कडे उपलब्ध असलेल्या सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग, या सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंगचा तपास CID ने सखोल केला पाहिजे. त्यामध्ये जे संभाषण झालं आहे त्या संभाषणीचं शहानिशा CID ने करणं गरजेचं आहे. ते पुराव्यामध्ये वापरलं गेलं पाहिजे. त्यानंतर SIT ने जो क्लोजर रिपोर्ट केला गेला आहे त्याचा देखील बारकाईने अभ्यास केला पाहिजे. SIT प्रमुख आदित्य मिरखेलकर, LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, घोटी पोलीस स्टेशनचे PI विजय शिंदे, आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन PI राजू सुर्वे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, जाबोबाब होणे गरजेचे आहे, त्यांच्या CDR तपासणं गरजेचं आहे. तसेच आरोपी बिल्डर किशोर सावला, विराट गांधी, जयेश कदम सह सर्व आरोपींची फेर तपासणी होणे गरजेचे आहे. फिर्यादी संदीप पाटील याच्या पुन्हा जबाब होऊन त्याच्याकडे असलेले व्हिडिओ रेकॉर्ड, कॉल रेकॉर्डिंग याचा देखील तपास होणे तेवढेच गरजेचे आहे. SIT नाशिक पोलिसांनी तक्रारदार संदीप पाटीलची खोटी तक्रारबाबत केलेला दावाचा तपास निपक्षपणे CID करणार का नाही हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. ज्यावेळी या 400 कोटीचे फिर्यादचं प्रकरण गाजलं त्यावेळी पत्रकारांपासून जाणकार नागरिकांमध्ये एक होतं की हा तपास फक्त दाबण्यासाठी होत असून याच्यातून पोलीस फार मोठा मलिदा घेतील आणि हे प्रकरण दाबतील आणि तेच प्रकरण लक्षात आलं आणि त्या ठिकाणी SIT ने फक्त 24 दिवसामध्ये हे सर्व खोटं आहे, किडनॅपिंगची फिर्याद खोटी आहे, कर्नाटकामध्ये काही लुटलं गेलं, 400 कोटी लुटले गेले हे देखील खोटं आहे असा क्लोजर रिपोर्ट करतात. तो रिपोर्ट देखील फार महत्त्वाचा आहे, तो देखील तपासणं तेवढंच गरजेचं आहे. आता मी खास करून CID ला सांगणार, ज्यावेळी जसं SIT नाशिक ग्रामीणचे SIT बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, त्यांच्याबद्दल शंका निर्माण होत आहे, त्यांच्याबद्दल फार मोठ्या बिल्डरांकडून आणि गुन्हेगारांकडून फार मोठा मलिदा घेतल्याची भाषा सर्वत्र बोलली जात आहे. आणि फिर्यादी संदीप पाटील वारंवार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगत आहे की आमची सर्वांची नार्को टेस्ट करा आणि CID ने याचा तपास सखोल करावा, नाहीतर हा तपास CBI मार्फत किंवा न्यायालयीन चौकशी मार्फत व्हावा. आता मी CID ना खास करून माझ्याकडे संदीप पाटील यांची मूळ तक्रार आहे, ती आहे 17/12/2025ची. तिचा देखील अभ्यास करणं CID ने महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण रवींद्र मगर पत्र पाठवतात की या गुन्ह्याचा प्रकार निष्पन्न होत आहे. फिर्याद दाखल होण्याच्या पहिलेच काय CDR काढले, काय तपास केला आणि काय निष्पन्न झालं याचं देखील CID ने सखोल तपास केला पाहिजे. त्यानंतर FIR जी घोटी पोलीस स्टेशनला नोंदली गेली
9 जानेवारी 2026 रोजी त्या फिर्यादीचा देखील सखोल तपास आणि त्याच्यातले बारकावे CIDने पाहिले पाहिजे, कारण की त्याच्यातच फार मोठे गुन्हे घडलेले आहेत. कारण की घटनेचा वेळ, घटनेचे ठिकाण पोलिसांनी बदलल्याची शंका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. आणि दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी SIT पोलीस खाते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट इगतपुरी येथे जो आरोपींना गुन्ह्यातून बंधमुक्त अटकमुक्त करा याबाबतचा देखील सर्वात तपास आणि रिपोर्ट पाहणं गरजेचं आहे. यात खास करून CIDने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं? प्रथमतः दाखल फिर्यादीतील ठिकाण व वेळ योग्य व बरोबर आहे का? 2. किडनॅपिंग आणि मारहाणीचा गुन्हा ग्रामीण नाशिकमध्येच घडला आहे का की नाशिक शहरात घडला आहे याबाबत तपास होणे गरजेचं आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेला किडनॅपिंग व मारहाणीचा गुन्हा याची तक्रार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी दिली जाते. त्या कालावधीत फिर्यादी संदीप पाटील व आरोपी जयेश कदम, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या बाबतीतील सखोल तपास व्हावा. फिर्यादी 9 जानेवारी 2026 रोजी नोंद होते, परंतु नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आरोपीच्या CDR व गुन्ह्यातील तपास पूर्वीच पूर्ण झालेला आहे का त्याबाबत पोलिसांच्या CDR डिटेल्स CIDने काढावे. 17 डिसेंबर 2025 रोजीच्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत 5 आरोपींचे नाव आहे. त्याच्यात सावला बिल्डर्स ठाणे यांचे देखील नाव आहे. परंतु 9 जानेवारी 2026ला घोटी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी सावला बिल्डरचे नाव वगळले जाते आणि जनार्दन दायगुडेचे नाव कसे काय इन्क्लूड होते याच्या देखील CIDने तपास करणे गरजेचं आहे. तसेच दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजीच्या तक्रार अर्जा आणि 9 जानेवारी 2026च्या तक्रारीमध्ये काय तफावत आहे, काय घालमेल घातला गेला आहे याच्या देखील बारकाईने CIDने तपास करावा. 1 जानेवारी 2026चे नाशिक ग्रामीण LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे संदीप पाटील यांना पाठवलेले समजपत्र याच्या देखील सखोल तपास CIDने करावा. कारण की त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हणता आहेत की सदर प्रकरणात दखलपात्र गुन्ह्याचा प्रकार निष्पन्न होत असून आपण सदर प्रकाराबाबत घोटी पोलीस स्टेशन येथे फिर्याद द्यावी. यांनी काय तपास केला तक्रारीवर आणि काय निष्पन्न झाले याचे देखील सर्व सर्वात तपास होणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक ग्रामीण SITने आरोपींना गुन्ह्यातून बंधमुक्त अटकमुक्त करण्याबाबतच्या न्यायालयात दिलेला अर्ज याबाबत देखील सखोल तपास होऊन चौकशी होणे गरजेचं आहे. आपण पाहत आहात द पोलीस न्यूज. मी संपादक राकेश पाटील. अजून पुढच्या भागामध्ये जो पोलिसांनी कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी कुठेही संमती दिली नाही आणि यास विरोध केले असताना घाई गडबडीत जो रिपोर्ट दाखल केलेला आहे त्या बाबतीतचा सर्व सखोल अभ्यास आणि सर्व विश्लेषण आणि याच्यात घडलेल्या चोऱ्या लबाडी आपणासमोर जनतेसमोर आणि CID समोर आम्ही आणणार आहोत. आपण पाहतात द पोलीस न्यूज. पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा द पोलीस न्यूज. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.